आज दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील ॲटॉनॉमस महाविद्यालय पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील फिजिक्स डिपार्टमेंटमधून BSc थर्ड इयरचे एकूण 26 विद्यार्थी आणि ट्रिप कोऑर्डिनेटर प्रोफेसर डॉक्टर SG चव्हाण सर यांनी परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई येथे इंडस्ट्रियल व्हिजिटचे नियोजन केले होते। सर्वप्रथम कंपनीसमोर ग्रुप फोटो घेण्यात आला। त्यानंतर डॉक्टर ढेकळे सरांनी कंपनीविषयी माहिती सांगितली। त्यावेळी कंपनीच्या यूट्यूब चॅनलचा उल्लेख करण्यात आला। यूट्यूब चॅनलवरील सर्व व्हिडिओज स्टुडंटसाठी उपयोगी आहेत। त्यापैकी यूट्यूब चॅनलवर एकूण 95 एज्युकेशनल व्हिडिओज अपलोड केलेले आहेत असे सांगण्यात आले। नंतर विद्यार्थ्यांना कंपनीचे कॅटलॉग देण्यात आले आणि कंपनीमध्ये प्रवेश दिला। कंपनीमध्ये प्रवेश दिल्यानंतर प्रोफेसर डॉक्टर SG चव्हाण सर यांनी त्यांच्या स्टाफशी ओळख करून दिली। नंतर डॉक्टर चव्हाण सर यांनी कंपनीचे CEO डॉक्टर RV ढेकळे सर यांचा थोडक्यात परिचय करून दिला। त्यानंतर डॉक्टर ढेकळे सरांनी टोटल 16 प्रोडक्टचे डेमो दाखवले। त्यामध्ये पहिला प्रोडक्ट होता डिटेल्स ऑफ इलेक्ट्रॉनिक ट्रेनिंग प्रोग्राम, दुसरा प्रोडक्ट होता ऑटोमॅटिक नॅशनल अँथेम प्लेयर, तिसरा प्रोडक्ट होता सिंगल फेज प्रोग्रामेबल लोड ड्रायव्हर, चौथा प्रोडक्ट होता 3 फेज प्रोग्रामेबल लोड ड्रायव्हर, पाचवा प्रोडक्ट होता बेलकम राष्ट्रगीत प्लेयर IoT बेस्ड, सहावा प्रोडक्ट होता टेम्परेचर कंट्रोल सोल्डरिंग अँड डिसोल्डरिंग मशीन, सातवा प्रोडक्ट होता डेमो ऑफ डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप, आठवा प्रोडक्ट होता डेमो ऑफ एक्सप्रेस PCB सॉफ्टवेअर, नववा प्रोडक्ट होता डेमो ऑफ डिझाईन वर्क एक्सप्रेस सर्किट डायग्राम सॉफ्टवेअर, दहावा प्रोडक्ट होता डेमो ऑफ मोशन सेन्सर विथ फ्लड लॅम्प, 11वा प्रोडक्ट होता डेमो ऑफ मोशन सेन्सर विथ सायरन, 12वा प्रोडक्ट होता डेमो ऑफ ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम फॉर स्कूल, 13वा प्रोडक्ट होता डेमो ऑफ ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम फॉर कॉलेज, 14वा प्रोडक्ट होता डेमो ऑफ ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग मशीन, 15वा प्रोडक्ट होता IoT बेस्ड प्रोडक्ट 4 चॅनल रिमोट कंट्रोल आणि 16वा प्रोडक्ट होता IoT बेस्ड वायफाय कॅमेरा। यानंतर प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी डॉक्टर ढेकळे सरांना टेक्निकल क्वेरीज विचारल्या। सरांनी सर्व क्वेरीजचे निरसन केले आणि शेवटी डॉक्टर चव्हाण सरांनी डॉक्टर ढेकळे सरांचे आभार मानले। परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स वाई आयोजित 6 दिवसांचं प्रॅक्टिकल बेस्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंडस्ट्रियल ट्रेनिंग। पात्रता इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटरचे शिक्षण आवश्यक, BE, डिप्लोमा, BSc, MSc झालेल्यांसाठी उपयुक्त। या ट्रेनिंगमध्ये भरपूर प्रॅक्टिकल सह मुलाखतीची तयारी करून घेतली जाते, ज्यामुळे जॉब मिळणं सोपं जातं। ट्रेनिंगसाठी संपर्क डॉक्टर ढेकळे, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई, मोबाईल 98 222 41 255। RV ढेकळे सरांचे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे MSc MPhil PhD। सर किसान वीर कॉलेज वाई येथे 37 वर्ष हेड ऑफ द डिपार्टमेंट इन फिजिक्स। सरांचे टोटल 22 रिसर्च पेपर आहेत, 4 मायनर रिसर्च प्रोजेक्ट आहेत आणि टोटल सरांचे एक टीचिंग एक्सपिरियन्स आहे 37 वर्ष आणि 31/5/2016 रोजी सरांचं रिटायरमेंट झाले आणि सध्या सर चीफ एक्झिक्युटिव्ह COE परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स म्हणून ही जी कंपनी आहे त्यांचे COE आहेत सर। येस, ओके, थँक्यू सर। प्रोफेसर डॉक्टर चव्हाण सर, योगेश सर आणि प्रशांत पिसे सर आणि मी सर्व विद्यार्थी BSc थर्ड फिजिक्सचे बरोबर तुमचं हार्दिक स्वागत मी करतो। आणि ह्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला आपलं कंपनी प्रोफाईल मी सांगतो। तुम्हाला कॅटलॉग प्रत्येकाला मिळालंच आहे ना। पहिलं पेज जे आहे ना ते एक्सपेरिमेंटल बोर्ड्सचं आपलं हे मॅन्युफॅक्चरिंग आहे। पहिल्या पेजचे फोटोग्राफ वगैरे दाखवलेले आहेत आणि ते एक्सपेरिमेंटल बोर्डचं फीचर त्याचे ॲडव्हान्टेज हे पहिल्या पेजवर मी समजावून सांगितले। दुसरं पेज आहे लेफ्ट साईडला, ते एक्सपेरिमेंट बोर्डचंच वेगळे बोर्ड्स आहेत बघा। तुम्हाला जे फिजिक्समध्ये जे एक्सपेरिमेंट असतात इलेक्ट्रॉनचे ते पण आहेत ह्यामध्ये। उजव्या साईडला जे आहेत प्रॉडक्ट्स विथ 1 year वॉरंटी, म्हणजे तुम्हाला फिजिक्समध्ये जे लागतात इक्विपमेंट, आता ह्याच्यात काही इक्विपमेंट आमचे स्वतःचे आहेत, काही इक्विपमेंट आम्ही मॅनेज करतो, म्हणजे आमचं डीलरशिप असते ते दिले जातात। त्यानंतर पेज उघडा, लेफ्ट साईडला जे आहे ते फिजिक्सचे जे आयटम्स आहेत तुम्हाला ज्याच्या आधारे तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचे असतात ते आहे। उजव्या साईडला लिस्ट दिले बघा, म्हणजे कुठले कुठले एक्सपेरिमेंटल बोर्ड आपलं मॅन्युफॅक्चर केलं जातं
ते एक्सपेरिमेंटल बोर्डचं दिले. सुरुवातीला पॉवर सप्लायचं एक सेक्शन आहे, त्यामध्ये जवळ 18 एक्सपेरिमेंटल बोर्ड्स आहेत. त्यानंतर ॲम्प्लिफायरमध्ये जवळ 17 एक्सपेरिमेंट आहेत. नंतर ऑसिलेटर, मॉड्युलेटर, डिमॉड्युलेटर ह्यामध्ये जवळ 45 एक्सपेरिमेंट्स आहेत. आता हे ऑसिलेटर, मॉड्युलेटर, डिमॉड्युलेटर सगळेच एक्सपेरिमेंट तुम्हाला नसणार आहे लक्षात घ्या. कारण हे सायन्स कॉलेजला FY ते TY MSc पर्यंत आणि इंजिनिअरिंग कॉलेजला BE इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत ते सगळे एक्सपेरिमेंट आहेत. आणि सगळ्या युनिव्हर्सिटीमधले आता आम्हाला जे ऑर्डर्स येतात वेगळ्या युनिव्हर्सिटीचे असतात. आता काही आयटम्स तुम्हाला माहिती पण नसणार, परंतु काही युनिव्हर्सिटीमध्ये ते एक्सपेरिमेंट असतात, परंतु आम्ही त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करून ठेवलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज उघडा. त्यानंतर तुम्हाला ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे एक्सपेरिमेंट, आता बघा किती आहेत, टोटल 39 एक्सपेरिमेंट आहेत बघा. पण तुम्हाला लॅबमध्ये किती असणार, तुमच्या BSc थर्डला 1 किंवा 2 एक्सपेरिमेंट असतील ऑपॅम्पचे, बरोबर. तर हे फुल स्टॉक आहे. नंतर डिजिटल एक्सपेरिमेंटल बोर्ड्स म्हणून आहे, त्याचे जवळजवळ किती आहेत, 55 बोर्ड आहेत. तर ते वेगळ्या युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये असतात. 6वा लॉज अँड थेरम उजव्या साईडला आहे बघा. लॉज अँड थेरम तुम्हाला थेव्हनिन्स थेरम, नॉर्टन थेरम ते असतंच. इथं ओम्स लॉ वगैरे सगळं आहे. नंतर इलेक्ट्रिकल सेक्शन, जे तुम्हाला इलेक्ट्रिकलचे एक्सपेरिमेंट असतात, BGवर तुम्हाला ते एक्सपेरिमेंट घ्यावं लागतात. स्पॉट गॅलव्हॅनोमीटर वापरावा लागतो. तर ते एक्सपेरिमेंट आपल्याकडे आहेत. ते तर मॅन्युफॅक्चरिंग आहे. 8वा जो सेक्शन आहे ना, कॅरेक्टरिस्टिक्स म्हटले, सगळ्या ज्या डिव्हाइसेसचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यामध्ये येतात. आणि 9वा म्हणजे मिसलेनियस, जे क्लासिफाय मी करू शकलो नाही असे एक्सपेरिमेंट ते आहेत. त्याच्यानंतर मग काही डिजिटल अनॉलॉग मीटर वगैरे विद्यार्थ्यासाठी प्रोजेक्ट्स, 11वा नंबर प्रोजेक्ट्स आहेत डाव्या साईडला. ते कुठले कुठले प्रोजेक्ट्स आहेत. BScला प्रोजेक्ट असते का तुमचं सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये? हां, ते प्रोजेक्ट तुम्ही घेऊ शकताय. नंतर 14वा आयटम इलेक्ट्रिकल ब्रिजेस वेगवेगळ्या टाईपचे असतात ते आहेत. परत न्यू प्रोजेक्ट्स म्हणून इंट्रोड्यूस केलेले ते आहे. आणि आता SYTYला SYचे आता एक्सपेरिमेंट SY संबंध नाही, हीटवरचे जास्तीत जास्त एक्सपेरिमेंट आहेत. ह्यांना झालं नाही ते, है ना, नवीन गेल्या वर्षी झालेले आहेत ते हीटचे एक्सपेरिमेंट आहेत. हां, बरोबर. आता नेक्स्ट पेज बघा, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स लिहिलंय. हे ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम, राष्ट्रगीत क्लिअर, ह्याचं आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग आहे. तिचे फोटोग्राफ दिलेले आहेत. आणि सर्वात शेवटचं पेज हे बघा, ते तुम्हाला उपयोगी आहे. तर ह्यामध्ये फास्ट ट्रॅक ट्रेनिंग प्रोग्रामचा कोर्स आमच्याकडे आहे. तुम्हाला हा कोर्स उपयोगी पडतो हे लक्षात घ्या. तर MOU तुमच्या कॉलेजचं झालेलं आहे आणि तुम्हाला डिस्काउंटेडमध्ये कोर्स करायला मिळेल इथं. ह्या कोर्सचं बेनिफिट्स तुम्हाला सांगतो. 6 दिवसाचा कोर्स आहे हा. सगळं प्रॅक्टिकल, 100% प्रॅक्टिकल ओरिएंटेड. मला ते दाखवतो म्हणजे प्रॅक्टिकल कसे असतात ते. तर मग हा कोर्स केल्यानंतर तुमचे दररोज एक तास ओव्हरऑलवर चर्चा केली जाते. आता आम्ही बघतो ना, आमच्याकडे इंटरव्ह्यूला विद्यार्थी येतात, BE इलेक्ट्रॉनिक, BSc MScचे पण येतात. आणि टेक्निकल नॉलेज असं लक्षात येतं की काहीच बोलता येत नाही. आणि मग मी विचार केला की आपले जवळ 200 एक्सपेरिमेंटल बोर्ड आमच्याकडे आहेत, मॅन्युफॅक्चरिंग आहे. विद्यार्थ्यासाठी म्हणून आम्ही हे कोर्स मॉड्यूल तयार केलेलं आहे. आणि बरेचसे विद्यार्थी इथनं कोर्स करून गेलेले आहेत आणि त्यांना चांगला बेनिफिट झालेला आहे. तुम्हाला ह्या कोर्सचा बेनिफिट म्हणजे काय होतं माहिती आहे का, प्रॅक्टिकल एक्झाममध्ये जे एक्झामिनर येतात त्यावेळेस त्या एक्झामिनरला तुमचे सर सांगत असतात बाबा ह्या अशा विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग केलेलं आहे, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्समध्ये कमर्शियल ट्रेनिंग केलेलं आहे, त्यांना जरा जास्त प्रश्न विचारा. हे ज्यावेळेस प्राध्यापक सांगतात एक्झामिनरला आणि तुमच्याकडून प्रश्नाची तयारी करून घेतली जाते, त्याच वेळेस तुमचं इम्प्रेशन पडलेलं असतं. ट्रेनिंग तुम्ही घेतल्याने ह्यांना जरा प्रश्न विचारा असं म्हटलं, त्या दृष्टीनं मार्क्स तुम्हाला जास्तीत जास्त मिळतात. हे लक्षात, हा बेनिफिट आहेच. तुम्ही जे केलेलं असतं ते एक्सपेरिमेंट, जवळ 30 एक्सपेरिमेंट तुम्हाला 6 दिवसात करायचे असतात, इक्विव्हॅलंट 30 एक्सपेरिमेंट्स. आणि हा एक एक्सपेरिमेंट तुम्हाला समजा मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर, तुम्हाला लूज PCB तुम्हाला दिली जाते, कंपाऊंड दिलं जातं, तुमच्याकडून सोल्डर करून घेतलं जातं आणि एक असेंबल टेस्ट करून घेतलं जातं तुमच्याकडून. म्हणजे एक बोर्ड केला तुम्ही की सगळे बोर्ड करू शकता, हे तुम्हाला कॉन्फिडन्स येत असतो. सर बऱ्याच वेळेस इंटरव्ह्यू कशी द्यायची विद्यार्थ्याला माहीत नसते. टेल युअर सेल्फ म्हणलं तरी
एक सिक्वेन्शियली तुम्हाला एक मॅटर त्यांच्यासमोर प्रेझेंट करायचा असतो, परंतु हे कोणाला माहीत नसते. मग सुरुवातीला काय सांगायचं, तुमचं नाव, गाव, कुठलं कॉलेज, एज्युकेशन, एक्सपिरियन्स, तुमचे स्किल वगैरे हे सगळे सिक्वेन्शियली तुमच्याकडून करून घेतलं जातं. ह्या पद्धतीने तुम्ही बोलला ना, तुमचं इम्प्रेशन पडतं. आमची क्युव्हॅल्युएशन टेस्ट आहे, जवळ 75 प्रश्न मल्टिपल चॉईस आहेत. आम्ही तुम्हाला काय करतो, तुमच्या मोबाईलला गुगल फॉर्मला दिलं जातं हे, आणि लगेच तुम्ही अर्ध्या तासात तुमच्या मोबाईलवरच सोडायचं. मल्टिपल चॉईस असतात, 3 ऑप्शन दिलेले असतात, तुला एक सिलेक्ट करायचं. सगळे झाले की तिथे एक सबमिट नावाचं बटन आहे. ते बटन प्रेस केलं की तुमचा स्कोअर किती, 75 पैकी किती प्रश्न तुमचे बरोबर आले, त्याच्यावर तुम्ही पर्सेंटेज, आणि त्याचा स्क्रीनशॉट माझ्याकडे घेतला जातो. त्याच्या आधारे तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं. आणि मग आता हे MOU अंडर सर सांगतीलच तुम्हाला, किंवा मॅडम बागल मॅडमच आहेत ना, हां, तर ह्या कोर्सचं महत्त्व सांगतील. MOU अंडर तुम्ही हे ट्रेनिंग करताय आणि ते तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं. आणि मग त्या सर्टिफिकेटचं एक कॉपी कॉलेजला पण सबमिट करायची असते. तर ह्याचा डिस्काउंट पण तुम्हाला दिलं जातं. समजा आता कसं, 2.5 विद्यार्थी समजा आले तर 2,500 आम्ही कोर्सची फी घेत असतो. आणि मग तुम्ही आता MOU झाल्यामुळं तुम्हाला डिस्काउंट असं मिळतं, समजा 6 विद्यार्थीची बॅच आली तर प्रत्येकाला 500-500 रुपये डिस्काउंट, म्हणजे 2,500ची 2,000च मिळणार. समजा 12 विद्यार्थी आले तर ते मग थोडं त्याप्रमाणे डिस्काउंट कमी होतं. मॅक्झिमम 500 पर्यंत आहे, परंतु विद्यार्थ्याचा ग्रुप कसा आहे त्याप्रमाणे हे केलं जातं. आणि प्रत्येकाला एक एक्सपेंड दिला जातो. 6चा ग्रुप असेल तर प्रत्येकाला एक एक्सपेंड, 12चा ग्रुप आले तर एका एक्सपेंड दोघांनी करायचं असते, असं आहे. मग त्यात ते डिस्काउंट त्यानंतर सांगितलं जाईल, तुम्ही अगोदर ठरवा कोण कोण आहे. त्या 30 एक्सपेंड 6 दिवसात कसं कराल हा तुमचा प्रश्न असेल. तुम्ही बघता एक एक्सपेंडला 3 तास लागतात. आता इथं एक्सपेंड म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिकचे एका दिवसात म्हणजे 8 एक्सपेंड असतात ते, आणि ते 2 तासात कव्हरअप होतात, हे लक्षात घ्या. आणि 1 तास चर्चा, म्हणजे टेक्निकल डिस्कशन. ज्यावेळेस तुम्ही डिजिटल इलेक्ट्रॉनिकचा कधी तर आठवड्यातनं एक एक्सपेंड करता ना, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स काही लक्षातच येत नाही, परंतु 8 एक्सपेंड तुम्हाला 2 तासात कव्हरअप करायचं. आणि मग खरं त्यावेळेस डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स काय आहे तुम्हाला आयडिया येते. तर आता मी तुम्हाला सांगतो, आता फर्स्ट डेला 8 एक्सपेंड करायचे, सेकंड डेला तुम्हाला ऑपॅम्पचे 5 एक्सपेंड करावं लागतात, थर्ड डेला ॲम्प्लिफायर आणि ऑसिलेटरचे 5 एक्सपेंड करायचे असतात. त्याच्या नेक्स्ट डेला कॉम्प्युटरवर तुम्हाला एक्सप्रेस PCB नावाचं सॉफ्टवेअर आहे, ते शिकवलं जातं. कुठलंही सर्किट डायग्राम असेल त्याच्यात PCB कसे बनवायचे, त्याचं आर्टवर्क कसं बनवायचं हे शिकवलं जातं. ते तुम्हाला मी डेमो दाखवणार आहे. त्यानंतर सर्किट डायग्राम, कुठलंही इलेक्ट्रॉनिक सर्किट डायग्राम असेल, इलेक्ट्रिकल सर्किट डायग्राम असेल, तर त्याचं एक सॉफ्टवेअर आहे. ते सॉफ्टवेअर वापरून वेगळे सिम्बॉल पिकअप करून सर्किट डायग्राम पूर्ण केलं जातं. आणि तुम्हाला हे पेन ड्राईव्हवर त्याच्या सेटअप फाईल दिल्या जातात. आणि आम्ही सांगत असतो इंटरव्ह्यूला तुम्ही जात असताना, हे पेन ड्राईव्हमधले सेटअप फाईल तुम्ही प्रॅक्टिस केलेली असते तुमच्या घरच्या लॅपटॉपवर वगैरे. तर त्यांना सांगायचं असतं बॉसला, तुम्ही जर मला 10 मिनिटाचा तुमच्या कॉम्प्युटरचा ॲक्सेस दिला किंवा माझ्या लॅपटॉपवर मी तुम्हाला दाखवू शकतो, म्हणजे माझ्याकडले जे स्किल आहे, म्हणजे PCB आर्टवर्क करण्याचं आणि सर्किट डायग्रामचं तुम्ही जर पाहू इच्छित असेल तर मी दाखवू शकते 10 मिनिटात. असं इंटरव्ह्यूमध्ये कोण म्हणत नाही, लक्षात घ्या. पण आमचं पर्पज तसा असतो, तुम्ही तिथं बोललं पाहिजे. आणि प्रॅक्टिकल तसं तुम्ही दाखवत असेल तर ते बघू शकतात. आणि तुमचं स्किल तिथं दाखवलं की जास्तीत जास्त पॉसिबिलिटी सिलेक्शन होण्याचं असते, लक्षात. आता नेक्स्ट डेला ते झालं एक्सप्रेस PCB झालं, त्याच्या नेक्स्ट डेला सर्किट डायग्रामचं सॉफ्टवेअर झालं, आणि त्याच्या नेक्स्ट डेला 6व्या दिवशी सोल्डिंग डिसोल्डिंगचं प्रॅक्टिस तुम्हाला तुमच्याकडून करून घेतलं जातं. आता बऱ्याच वेळेस लॅबमध्ये तुम्ही साधं सोल्डिंग गन वापरलेलं असतं, पण सोल्डर झालेलं डिसोल्डिंग करता येत नसतं. तुम्ही सिंगल साइडेड PCB बघितले असतील, पण डबल साइडेड PCB जनरल नसते, कॉलेजमध्ये पण नसते ते. तर ते डिसोल्डर कसं करायचं, तर आमच्याकडे एक डिसोल्डिंग मशीन, त्याचा पण डेमो दाखवतो तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे कुठले एक्सपेरिमेंट घेतले जातात हे दिले बघा. पहिल्या दिवशी कुठले एक्सपेरिमेंट, दुसऱ्या दिवशी कुठले एक्सपेरिमेंट असं दिलं जातं. तिथे ॲडव्हान्टेजेस दिले म्हणून, म्हणजे ट्रेनिंग घेतल्यानंतर काय काय केलं जातं ते ॲडव्हान्टेज दिलं. आता तुम्हाला ते सॉफ्टवेअर कॉपी सांगितलं फ्री मिळते, आणि त्याचं आम्ही ते 75 जे प्रश्न आहेत ना, ते 75 वाक्य पूर्ण सोल्युशन तुम्हाला दिलं जातं, हार्ड कॉपी. आणि आमचं रिकमेंडेशन असं असतं की तुम्ही
प्रॅक्टिकल एक्झामला जाण्यापूर्वी किंवा इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी ते 75 जे वाक्य असतात ना ते केअरफुली वाचायचे, आणि तुम्ही एक्सपेरिमेंट केलेलं असतं त्यामुळं पूर्ण तुम्हाला ते वाक्य समजतात आणि त्याच्या आधारे तुम्ही टेक्निकल ओव्हरऑलची उत्तर बरोबर देऊ शकतात. त्यानंतर बेनिफिट्स आणखी असं आहे की आमच्याकडे प्लेसमेंट सेल, ज्यांनी ट्रेनिंग घेतलेलं असते ना, आमच्याकडे प्लेसमेंट सेल आहे. त्याच्यात आम्ही काय करतो, तुमचा मोबाईल व्हॉट्सअप नंबर आहे, ब्रॉडकास्ट ग्रुपला टाकलं जातो. ज्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यामध्ये तुमचं नाव ॲड केलं जातं. आमच्या माहितीत कुठं ओपनिंग्ज असतील ते ओपनिंग व्हॉट्सअपला हे टाकले, एक पोस्ट टाकली की सगळ्याला ते मिळतं. तर ते प्लेसमेंटचं सेलचं एक आहे प्रोव्हिजन. तर तुम्हाला ते एक्सपेरिमेंट दाखवतो, कसे एक्सपेरिमेंट असतात. सगळे एक्सपेरिमेंट दाखवणं शक्य नाही आपल्याला. आता तुम्हाला लॉजिक गेट नसेल, डिमॉर्गन्स थेरम असेल, बरं डिमॉर्गन्स थेरम दाखवतो. तुम्ही एक्सपेरिमेंट केलाय का, करायचं अजून डिमॉर्गनचं? एस वायला होतं का? टी वायला हाफ ॲडर का फुल ॲडर आहे? फुल. हां दिसतील. त्याचे जे होल्स असतात ना, कंडक्टिंग होल असतात ना का, त्याला काय म्हणतात, पीटीएच. पीटीएच म्हणजे प्लेटेड थ्रू होल. तर ते त्यामुळं, आणि सगळे एक्सपेरिमेंट 12 व्होल्टवर ऑपरेशन आहेत. तुम्ही आता बघितलं असेल की तुम्ही अननेसरी सप्लाय वापरता, 0 to 30 व्होल्ट सप्लाय, कुठला जरी एक्सपेरिमेंट, आणि त्या सप्लायची किंमत असते 10,000 रुपये. आता ह्या आमच्या एक्सपेरिमेंटला, कुठल्याच एक्सपेरिमेंटला सप्लाय असेल कॉस्टली सप्लायची गरज नाही. आमचा हा अडॅप्टर मॅन्युफॅक्चर केलेला आहे. त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर जे आम्ही डिझाईन केलेलं आहे ते ट्रान्सफॉर्म मशीन आहे, त्याचा यूज करून ट्रान्सफॉर्म बनवलेला आहे. आणि ह्याचं जे आउटपुट आहे ना, ह्याचं रेग्युलेटेड आउटपुट आहे. मार्केटमध्ये असे अडॅप्टर मिळत नाहीत. म्हणजे आम्ही काय केलं, 7812 नावाचा रेग्युलेटर आहे. म्हणजे इनपुट व्होल्टेज 170 ते 270 व्हॅरी झालं तरी आउटपुट हे 12 व्होल्ट डीसीच राहणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे एक्सपेरिमेंटमध्ये एरर येत नाहीत. सीआरओचे एक्सपेरिमेंट असेल आणि इनपुट व्होल्टेज फ्लक्च्युएशन झालं की सीआरओची जे असतं ना वेव्ह फॉर्म ते डिस्टॉर्ट होतं. तर आपल्या हे पॉवर सप्लाय जर लावले तर ते डिस्टॉर्ट होत नाहीत. आणि दुसरा ह्याचा फायदा असा की समजा पॉवर फेल्युअर गेलेत, 10 एक्सपेरिमेंट लावले सर्किट बोर्डचे, आणि तुम्ही 12 व्होल्टचा सप्लाय, 12 व्होल्ट 7 अँपिअरची रिचार्जेबल बॅटरी असते बघा, त्याच्यातून 12 व्होल्ट सगळ्याला दिलं की सगळे एक्सपेरिमेंट चालणार, म्हणजे एसी पॉवरची सुद्धा गरज पडत नाही. आता मग राहिला प्रश्न सीआरओ कसा हे करायचा. सीआरओ आमच्याकडे 50 वॅटचा इन्व्हर्टर आहे, ते लावायचं, मग सीआरओचं वेव्ह फॉर्म पण मिळणार बरोबर. आता एक्सपेरिमेंट किती वेळात होतो हे तुम्हाला फक्त दाखवतो. ते मी आता चालू केलं, हे पिनअप करायचं. इथे पोर्ट 12 व्होल्टचं आहे, ते मी आता हे पिनअप केलं. इथं माहिती आहे का, डिजिटल इलेक्ट्रॉनिकचे एक्सपेरिमेंट किती व्होल्टला चालतात माहिती आहे तुम्हाला? स्टँडर्ड व्होल्टेज ते ठरलेलं असते, ते असते 5 व्होल्ट फक्त. बरं इनपुटला आपण 12 व्होल्ट घेतलंय, 5 व्होल्ट कुठं कसं आणायचं, तर इथं काय केलं, झिनर डायोड 5 व्होल्टचा वापरलाय. म्हणजे इथं कन्व्हर्शन केलंय, 12 व्होल्ट पासून तर 5 व्होल्ट केलंय, आणि प्रत्येक आयसीचे जे पॉझिटिव्ह 14 नंबर पिन असते त्याला 5 व्होल्ट गेलेला आहे. आता तुम्हाला माहिती का, लॉजिक गेटमध्ये जनरली 2 इनपुट्स असतात. इन्व्हर्टर गेट असेल तर एकच इनपुट असते. तर आता इथं ऑर गेट, अँड गेट, नॅन्ड गेट, हे नॉर गेट, आणि इथं नॉट गेट इथं लिहिलेलं त्याचे आयसीज आहेत. ह्याच्या आउटपुटला जे एलईडी जोडलेत बघा, आता हे इथं त्याला 2 इनपुट्स आहेत. हे म्हणजे आता हे एक इनपुट, हे 1 1 ला बायनरी 1, हे एलईडी लागलेले आहेत. खाली जर टाकले असे हे एलईडी दिसतात. त्याला काय म्हणायचं, इनपुट बायनरी 0 झालं ना. हे बायनरी 0 दिल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की हे ऑर गेटचं बुलियन एक्सप्रेशन काय असतं, y इज इक्वल टू a प्लस बी, आठवते का? तर a इज इक्वल टू 0, b इज इक्वल टू 0. त्यामुळं ह्याचं ॲडिशन काय झाली, 0. त्यामुळं हा एलईडी विजला. हे झाला ऑर गेट. नॉर गेट इथं आहे बघा, तुम्हाला माहिती आहे की ऑरचं कॉम्प्लिमेंट आहे नॉर गेट, बरोबर. मग इथं हे नॉर गेटचा हा एलईडी विजलेला असल्यामुळं हा लागला आहे नॉर गेट. आता अँड गेटचं बुलियन इक्वेशन काय, लॉजिकल इक्वेशन a डॉट बी, आठवते, y इज इक्वल टू a डॉट बी. मग a ची किंमत 0, b ची किंमत 0, त्यामुळं अँड गेट 0 लागलेलं आहे. त्यामुळे नॅन्ड गेट 1 लागला पाहिजे, कॉम्प्लिमेंट आहे ते. हे नॅन्ड गेटचं आयसी आहे, हे लागलेलं आहे. मग 0-1 कॉम्बिनेशन, समजा 1 ढकललं असं, ते 0-1 कॉम्बिनेशनला कुठले लॉजिक गेट
हाय आहेत, नॅन्ड गेट 1 आहे आणि ऑर गेट 1 आहे. आणि 1-1ला अँड गेट लागला बघा इथं A.B आणि इथं A+B असल्यामुळे हे दोन्ही लागलेत. नॅन्ड आणि नॉर हे विजलेले आहेत. आता इथं नॉट गेट म्हटलेलं आहे. नॉट गेटला एकच इनपुट असतं, ते इनपुट आपण एला दिलेलं आहे, फक्त बीला नाही दिलं. मग आता हे ए लागलेला आहे त्यामुळे हा विजलेला आहे. ए जर खाली 0 टाकला तर हा लागणार. आलं लक्षात? आता बघा हे किती वेळ लागला एक्सपेरिमेंटला, एक 10 मिनिटात होते सगळं. हे असे एक्सपेरिमेंट डिजिटल इलेक्ट्रॉनिकचे 8 एक्सपेरिमेंट करायचे असतात. मग त्याचं एक तुम्हाला मॅन्युअल दिलं जातं घरी अभ्यासासाठी किंवा एक्सपेरिमेंट करताना आपल्या रेफरन्स घेऊन ते एक्सपेरिमेंट करता येतो पुढं. तर हे झालं एक्सपेरिमेंट म्हणजे कोर्सच्या संदर्भात. ड्रायव्हर 1000 वॅट. तर ह्याच्यात आम्ही हे केलेलं आहे, तर टाइम स्विच बसवलेलं आहे, आत सर्किटरी आहे आणि इथं जे आउटपुट आहे ते तुम्ही बल्ब लावू शकता इथं, किंवा इथनं 2 पिन प्लग वापरून तुम्ही पोर्च लॅम्पला लावू शकता. ह्याचे ॲप्लिकेशन सिक्युरिटी सिस्टीमसाठी ॲप्लिकेशन आहे. आता काही कस्टमरला आम्ही दिलेलं आहे, त्यांच्या ह्याचं जे आउटपुट आहे त्यांच्या पोर्च लॅम्पला जोडायला सांगितलं, मी जोडून दिलेलं आहे. आणि ह्याच्यात आम्ही टाईम प्रोग्राम असं केलेलं आहे की संध्याकाळी 6 वाजल्या 6:30 वाजल्या की ऑटोमॅटिक तो बल्ब लागेल. म्हणजे ह्याच्या आधारे ज्यांना आम्ही दिलेलं आहे त्याच्या आधारे काही लोक 8-8, 10-10 दिवस फिरून येतात. आणि सिक्युरिटी काय होतं माहिती आहे का, पोर्च लॅम्प जे ऑटोमॅटिक ऑन ऑफ होत असते. 6:30ला ऑन होतं आणि ते टायमिंग आम्ही घेतलं जातं की बाबा किती वाजता बंद करायचं आहे. मग सांगतात बाबा 11 वाजता बंद झालं चालेल पोर्च लॅम्प. मग लगेच 11चं टायमिंग तिथं भरलं जातं. नंतर 11च्या नंतर किती वाजता चालू करायचं आहे, समजा 12ला चालू करायचं, 12ला चालू आहे. 12ला चालू झाल्यानंतर समजा 1ला बंद करायचं, 1 तास चालू राहिलं पाहिजे. तर मग त्याप्रमाणे कस्टमाइज करून दिलं जातं. आता मग 1 नंतर अर्ध्या तासाला 1:30ला 2ला असं प्रोग्राम केलं जातं ऑन आणि ऑफ. नंतर चोरी होण्याची पॉसिबिलिटी किती वाजता असते, साधारण 2 ते साधारण 4 पर्यंत सुद्धा होऊ शकते. मग अशा वेळेस तुम्ही अर्ध्या तासाचे ड्युरेशन देऊ शकता किंवा 15 मिनिटाचे ड्युरेशन ऑन ऑफ बल्ब ऑन ऑफ झालं असं देऊ शकता. पहाटे मग 4-5 वाजेपर्यंत तुम्ही ते ठेवू शकता. तर अशा पद्धतीनं पोर्च लॅम्प जर बंद चालू झाला आणि जर चोर येत असेल तर बंद चालू होते, ह्याचा अर्थ कोणी तर मॅन्युअल ऑन ऑफ करतंय हे त्यांना लक्षात येऊ शकतं. आणि काय समजा ही टेक्नॉलॉजी चोराच्या जवळ समजा गेली तर काय ते म्हणजे ऑन ऑफ त्यांना काय माहिती ऑटोमॅटिक होतंय का मॅन्युअल होतंय हे कसं समजणार. हां, त्यामुळे सिक्युरिटी सिस्टीमसाठी हे चांगलं आहे. दुसरं ह्याचं ॲप्लिकेशन, तुमच्या घरात पाण्याची मोटर असते, पाण्याची टाकीत तुम्ही पाणी भरता, ती मॅन्युअली मोटर चालू करता आणि मॅन्युअली बंद करता. तुम्हाला माहिती असतं की पाण्याची टाकी किंवा दिवसभरात किती पाणी संपतं आणि किती वेळ लागतो तुमची टाकी भरायला. समजा तुम्हाला वाटलं की 1 तासात टाकी जनरली भरते, मग तुम्ही इथं ड्युरेशन देऊ शकता. सकाळी मोटर किती वाजता चालू करायची, किती वाजता ते बंद करायची, आपण तुम्ही सांगू शकता की जेणेकरून ओव्हरफ्लो पण झाला नाही पाहिजे. समजा 1 तासात भरत असेल तर तुम्ही 1.25 तासाचं ड्युरेशन प्रोग्राम करा, त्याप्रमाणे मोटर पाणी होईल. तुम्हाला समजा वाटलं की संध्याकाळच्या वेळेस पण पाणी संपते, संध्याकाळच्या वेळेस भरायचं, तर ते ड्युरेशन देऊ शकता. असे 16 ड्युरेशन तुम्ही देऊ शकता. आता हे झालं दुसरं ॲप्लिकेशन. तिसरं ॲप्लिकेशन असं की उन्हाळ्यात विहिरीला पाणी कमी असते, मोटर चालू केलं की लगेच ते बंद करावं लागतं. जर वेळेत नाही बंद केलं तर ते फुटबॉलमधून हवा धरली जाते, परत ते मोटर बंद पडते, मग हवा काढावं लागते. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता, ह्याच्यात प्रोग्राम 16 ड्युरेशन असे प्रोग्राम करायचे. म्हणजे 1 तास वेट करायचं मोटर बंद असेल आणि 5 मिनिटात समजा पाणी निघतंय, 5 मिनिटं मोटर चालू झाली पाहिजे आणि 5 मिनिटात समजा पाणी आलं तर ते फुटबॉल ओपन होणार नाही, हवा धरली जाणार नाही. परत मोटर बंद होईल 1 तास, परत 5 मिनिटं असं. म्हणजे तुमचे 5च मिनिटं असं नाही, तुमची पाण्याची लेवल कशी आहे, 10 मिनिटं असेल तर 10 मिनिटाचं ड्युरेशन द्यायचं प्रत्येक तासाला. अशा पद्धतीनं दिवसभरातलं जास्तीत जास्त पाणी तुम्ही विहिरीतलं काढू शकता. असं हे तिसरं ॲप्लिकेशन याचं करता येईल. आता दुसऱ्यासाठी एक डिव्हाइस हे काढलेलं आहे. हे माझं ह्याच्यावर मी संशोधन केलेलं आहे. ह्याच्यावरचं एक रिसर्च पेपर माझा प्रसिद्ध झाला आहे
मला वाटतं ऑगस्ट इलेक्ट्रॉनिक्स फॉर यू जर्नल माहिती आहे तुम्हाला? तर इलेक्ट्रॉनिक्स फॉर यूचं नॅशनल लेवलचं जर्नल आहे. त्यामध्ये ऑगस्ट 15मध्ये माझी ही टेक्नॉलॉजी प्रसिद्ध झाली. ही प्रसिद्ध होण्या अगोदर मी हाँगकाँगला जाऊन एक रिसर्च पेपर ह्याचं प्रेझेंट केलं तिथल्या लोकांना. आणि नंतर मग तिकडं जाऊन आल्यानंतर मग हे माझ्याकडे जे टेक्नॉलॉजी होती ती इलेक्ट्रॉनिक्स फॉर यूला पाठवली. ते प्रसिद्ध केले 2-3 पेजेसमध्ये त्यामध्ये वापरलेलं आहे. सगळं टेक्निकल डिटेल आतलं जे सर्किट डायग्राम एक्सप्लेन केलेलं आहे. तर आता ह्याचा वापर असा करायचा की ही टाईम स्विचचा यूज करून सांगितलेल्या टायमिंगला 3 फेज मोटर ऑटोमॅटिक चालू होणार आणि सांगितलेल्या टायमिंगला ते ऑटोमॅटिक बंद पण होणार. आता तुम्हाला माहिती आहे की 3 फेज आता तुम्ही पंढरपूरमध्ये असं तुम्ही सिटीतलेच सगळे असतील असं का नाही. तुमची शेती वगैरे असणार, मोटर पंप असणार आणि ते मोटरला तुम्हाला माहिती आहे की स्टार्टर असतो. स्टार्टरला 2 बटन असतं की हिरवं बटन एक लाल बटन. हिरवं बटन दाबलं की स्टार्ट होते मोटर, लाल बटन दाबलं की बंद होते, हे माहिती आहे तुम्हाला. तर इथं 2 वायर इथं पिन बसली की इथं 2 वायरचं जे आहे ते कुठं जाईल, ते स्टार्टरला इंटरफेस करायचं. हिरवं बटनचे 2 टर्मिनल असतात ना ते खोलून इथले 2 वायर टाकायचे तिथं डायरेक्ट पॅरलल. आणि इथल्या 2 वायर आहे पिन इथं बसवायची. त्याच्या 2 वायर जे स्टॉप स्विच आहे ना त्याच्या सिरीजमध्ये लावायचे. त्याचे 2 टर्मिनल असतात आणि मग सिरीजमध्ये लावायचं म्हणजे हे टर्मिनल एक टर्मिनल तिथलं खोलायचं, ते वायर इथं लावायचे आणि दुसरं हे जी वायर आहे ते हँगिंगमध्ये सिरीजमध्ये अटॅच करायचं. आणि मग काय होतं, हे नॉर्मली क्लोज असतो आतला रिले जो आहे ना नॉर्मली क्लोज. ज्यावेळेस मोटर बंद असते त्यावेळेस ती नॉर्मली क्लोज होतं. त्यामुळं हिरवं बटन दाबलं चालू होणार. आलं का लक्षात? म्हणजे ह्याचं काय आतला रिले त्याप्रमाणे ॲडजस्ट केलेला आहे. मग ऑन टायमिंग ह्याच्यात भरायचं एका डिजिटल टाइम स्विचमध्ये आणि ऑफ टायमिंग ह्याच्यात भरायचं. समजा सकाळी 8चं टायमिंग भरलं असेल आणि ते 8 वाजल्या तर रिअल टाईम क्लॉक असते सकाळी. समजा 7 वाजता तुम्ही हे सेट करताय तसं दोन्हीमध्ये 7 वाजायचं रिअल टाईम क्लॉक सेट करायचं. समजा 8 वाजता मोटर ऑटोमॅटिक बंद चालू व्हायची असेल तर 8चं टायमिंग ह्याच्यात भरायचं आणि 9 वाजता बंद करायची आपल्याला मोटर 9 वाजता ह्याच्यात भरायचं. मग असे 16 ड्युरेशन भरू शकता तुम्ही. त्याप्रमाणे 3 फेज मोटर सुद्धा ऑन ऑफ होऊ शकते. आता राष्ट्रगीत समजा आता राष्ट्रगीत वाजवलेच आपण, तुम्हाला हे मॅन्युअल बेल सिस्टीम दाखवतो. हे त्याला ॲम्प्लिफायरची सिस्टीम अशी लावलेली आहे. हे बटन दाबलं की बेल वाजेल. 7 सेकंदासाठी टाइम दिलेला आहे. आता हे खालचं बटन दाबलं की राष्ट्रगीत क्लिअर. आता पण राष्ट्रगीत वाजवलेलं तेच आवाज असतो इथं, पण ते आता वाजवायला नको. मग ह्याच्यात बेल सिस्टीम इथं टाइम स्विच पण दिलाय बघा. ह्याला तुम्हाला हे ॲम्प्लिफायर सिस्टीम म्हणून वापरू शकतो. कुठं ग्राउंडवर कुठला कार्यक्रम असेल तर ते ह्याचा वापर करू शकता. इथं आता माईक दिलेला आहे बघा. हॅलो 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 माहिती ह्याला इको इफेक्ट पण आहे. हॅलो 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 हॅलो. म्हणजे हे चांगली फॅसिलिटी आहे ह्यामध्ये आणि रिचार्जेबल आहे. आत बॅटरी आहे 12 व्होल्टची. आता दुसरं हे सोल्डरिंग डिसोल्डरिंग मशीन आहे बघा. हे चालू केलं की हे सोल्डरिंगचं आहे. नॉर्मल सोल्डरिंग मशीन असते, परंतु नॉर्मल सोल्डरिंग मशीनमध्ये आपल्याला माहीत नसतं टेम्परेचर किती आहे त्याचं. हे टेम्परेचर सेट करता येतं या बटनचा यूज करून, पाहिजे ते टेम्परेचर सेट करता येतं. आता हे दुसरं हे डिसोल्डरिंगसाठी पंप आहे. ह्याच्यात प्रोव्हिजन असं आहे की ह्याला हीटर पण आहे आणि याला व्हॅक्यूम ट्यूब आत एक मशीन आहे. ते मोटर आहे, त्या मोटरनं व्हॅक्यूम क्रिएट केली जाते. त्या व्हॅक्यूममधून ते होलमधून जर सोल्डर धरलं आत खेचलं जातं. तर आता तुम्हाला एक डेमो दाखवतो ह्याचा. हे सोल्डर आहे. मला समजा हा कॅपॅसिटर काढायचा आहे, डिसोल्डर करायचं. मी काय करणार तर त्या सोल्डरवर ठेवणार. सोल्डर लगेच मेल्ट होतं आणि हे बटन दाबायचं. बटन दाबलं की लगेच कंपोनंट निघतो. आता समजा हा कॅपॅसिटर मला काढायचा. एक काढलेलंच एक टर्मिनल मी इथं लावतो आणि बटन दाबतो. हे बघा निघालं. अशा पद्धतीने फटाफट सोल्डर काढता येतं आपल्याला.
मॅन्युअल डिसोल्डर करायचं म्हणजे खूप अवघड आहे. ऑसिलोस्कोप तुम्ही असं कधी वापर केलाय का की DSOचा वेव्हफॉर्म सर्किटचा वेव्हफॉर्म मिळालाय तुम्हाला आणि तुम्ही ते सेव्ह केलेलं आहे किंवा पेन ड्राईव्हमध्ये घेतलेलं आहे, पेन ड्राईव्हमध्ये घेतलेला प्रिंटिंगला दिलेलं आहे, असं केलं का कधी? तर ह्याच्यात 10 वेव्हफॉर्म सेव्ह करता येतात. मी चालू करून दाखवतो तुम्हाला. इथे ठेवलेलं आहे. कॉलपिटचं ऑसिलेटर तुमचं झालं असेल म्हणजे सोयला. कॉलपिट ऑसिलेटरचा एक्सपेरिमेंट आहे. हे अडॅप्टर इथं मी बसवलेला आहे 12 व्होल्ट DCचा. आणि ह्याचं जे आउटपुट आहे ना हे शेअरला जोडलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का DSO म्हणजे डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप. ह्यामध्ये टाइम पर डिव्हिजन नॉब ॲडजस्ट करायची गरज नाही, परत होल्ड्स पर डिव्हिजन नॉब ॲडजस्ट करायची गरज नाही. ॲटो बटन दाबलं की ऑटोमॅटिक येतं, हे माहिती आहे ना तुम्हाला. आणि ती फ्रिक्वेन्सी डिस्प्ले होती. तर ते तुम्हाला दाखवतो सेव्हिंग कसं करायचं. आता मी हे ॲटो बटन दाबतो, लक्षात घ्या. चालू केलं पॉवर सप्लाय. ॲटो बटन दाबलं की तर साईन वेव्ह आला पाहिजे कॉलपिटचं ऑसिलेटर. हे साईन वेव्ह आलं बघा. आता साईन वेव्ह आल्यानंतर तिथं स्टोरेज नावाचं बटन आहे. मी आता तुम्हाला सेव्ह करून दाखवतो. हे आता ह्याची फ्रिक्वेन्सी डिस्प्ले झाली बघा 644. आता मी स्टोरेज इथं हे करतो आणि सेव्ह करतो. इथं सेव्ह बटन आलं बघा, हे दाबलं 1 नंबरला सेव्ह होईल. हे सेव्हिंग झालं. आता मी हे काढतो आणि हे बंद करतो थोडा वेळ. आपलं सेव्ह झालेलं आपल्याला बघायचं बरोबर. असे 10 वेव्हफॉर्म सेव्ह करता येतं. 1 नंबर आता ते ठेवलं होतं, नंबर ते बदलून घ्यावा लागतो 2 नंबरला सेव्ह करायचं असेल तर. आहे की मागच्या बाजूला ते पेन ड्राईव्हमध्ये घेतलं जातं. आणि हे प्रिंटरला पण जोडता येतं आणि त्याचं प्रिंटआउट पण काढता येतं. हे रिसर्चसाठी चांगलं आहे. आता बघा सेव्ह झालेलं आपल्याला मिळवायचं आहे. तर आता मी काढलं, ह्याचं इनपुट काढले. सर्किटचा काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे संबंध नाही. आता आपण ते ओरिजिनल वेव्हफॉर्मला बघूया. आता स्टोरेज त्यासाठी बटन दाबायचं आणि ते लोड नावाचं बटन आहे. आता मी हे दाबलं असं लोड आलं बघा, हे दाबलं की वेव्हफॉर्म सेव्ह झालेला 1 नंबरला सेव्ह झालाय तर नंबर 1. तसं दुसरा वेव्हफॉर्म 2 नंबर सिलेक्ट करायचं. असे 10 वेव्हफॉर्म वेगळे सेव्ह करू शकतो आणि प्रिंटिंगला घेऊ शकतो. प्रिंटिंगला घेण्यासाठी DSO बरोबर एक CD आलेली असते बघा. त्या CD मध्ये त्याचं ॲप आहे. त्या ॲप हे करायचं, उघडायचं असतं. आणि मग ह्याचं जे आउटपुट आहे USB आउटपुट तिकडं प्रिंटरला द्यायचं आणि पाहिजे ते प्रिंटिंग आपल्याला मिळतं. करायचं असतंय. आता हे आमच्या ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीमचा बोर्ड आहे. आता आमच्याकडे तयार करून ठेवले असल्यामुळे हे मशीनचा यूज नाही, परंतु आम्ही एक 50-50 बोर्ड असे ॲट ए टाइम करतो. हे सगळे कंपाऊंड माउंट करून घ्यायचं आणि ह्याला वरनं कटिंग करून घ्यायचं आणि मग प्रत्येक बोर्ड असा ह्याच्यात बसवायचा असतो. असं बसवायचं. आणि इथं हे डीप सोल्डरिंग मशीन आहे. ज्यावेळेस इथं आपण ज्यावेळेस पॉवर ऑन करतो इथं एक सोल्डर बाथ आहे, ते पाण्यासारखं मेल्ट होतं. वरची जे दुधासारखी साई येत असते ती साई अशी काढली की मिरर सारखं चकाकी दिसते सोल्डर बाथची. मग हे ज्याचे कंपाऊंड लावलेले आहे सोल्डर करायचे आहेत ते मग हे असं ह्या सरफेसला हे करायचं, कटिंग करून ठेवायचे कंपोनंट. आणि समजा आपल्याला सोल्डर करायचं, ही फ्रेम ह्याच्यात टाकायची आणि हे बटन प्रेस केलं की काय होतं, ही ह्याला मोटर आहे, मोटरायचं आहे. हे बटन प्रेस केल्याबरोबर ही फ्रेम खाली जाते, अशी अशी डीप होते. ह्यामध्ये 3 सेकंदासाठी 3 सेकंद झाले की परत हे रिलीज होतं आणि मग हे बोर्ड सोल्डर झालेलं असतं पूर्णपणे. बोर्ड काढायचं की दुसरा बोर्ड घालायचं. अशा पद्धतीनं 3 सेकंदात सगळे सोल्डर स्पॉट मारले जातात आणि हे सोल्डर केलेलं परफेक्ट सोल्डर होतं. आपलं मॅन्युअल सोल्डरपेक्षा चांगली क्वालिटी होती. आता ह्यानंतर तुम्हाला एक सेन्सर त्याला पण आहे. तुमची हालचाल झाली की फ्लड लॅम्प लागणार. आता बघा रात्रीचं वातावरण समजा आपण जे स्टीडी आहे ते डिसेबल असणार, त्याचं डिटेक्शन होणार नाही. तर हे मॅन्युअली मी चालू करतो आणि तिकडे फ्लड लॅम्प पण विजलेला आहे. आता मी मॅन्युअल चालू केले पहा आणि मी आता ह्याला बोलवेल, आनंदला बोलवेल त्यावेळेस तुम्ही लॅम्पकडे बघत राहा एकटक
आनंदला ये म्हणलं ना, तो लॅम्प तुम्हाला लागलेला दिसेल अगोदर, लगेच सायरनचा पण आवाज आलेला दिसेल तुम्हाला. हा आनंदी, आलं लक्षात टेक्निक. तर आता ह्याच्यात इन्फ्रारेड, आता ह्याचं प्रिन्सिपल काय माहितीये का, आनंद आला त्याचं जे बॉडी टेम्परेचर आहे, आता इकडे रोट झालं चालू, तर त्याचे जे बॉडी टेम्परेचर आहे त्याच्या करस्पॉन्डिंग एक इन्फ्रारेड वेवलेंथ क्रिएट होते आणि ती वेवलेंथ हे सेन्सर रिसिव्ह करतं आणि ऍक्टिव्हेट होतं. आता एखादा प्राणी समजा कुत्रं घेतलं, कुत्रं आलं तर ते डिटेक्शन होणार नाही. त्याचं कारण असं की हा जे मोशन सेन्सर आहे ना, ते ह्युमन बॉडीसाठी हे केलेलं आहे, डिझाईन केलेलं आहे. ह्युमन बॉडीची जी वेवलेंथ आहे त्याची टेम्परेचर, एक ठराविक टेम्परेचर आपलं असतं, त्याच्या करस्पॉन्डिंग जे वेवलेंथ आहेत तेवढेच फक्त घेतलं जातं. टेम्परेचर समजा कधी कधी वाढतं, आपल्याला ताप येतो, म्हणजे ह्याचा अर्थ असं नाही की ताप आलेला माणूस आला आत चोरी करायला, तो डिटेक्ट होणार नाही असं नाही. ते एक ठराविक वेवलेंथ टेम्परेचर रेंज तो बरोबर ॲक्सेप्ट करणार आहे, पण त्याच्या बाहेरचं टेम्परेचर ॲक्सेप्ट केलं जाणार नाही. मग आता कुत्र्याचं टेम्परेचर जे घेतलं तर आपल्या बॉडी टेम्परेचरपेक्षा वेगळं असतं त्यांचं नॉर्मल. समजा एखादी म्हैस घेतली, त्याचं पण टेम्परेचर वेगळं असेल तर ते डिटेक्ट होणार नाही. तर ह्युमन बिईंगसाठी डिटेक्शनसाठी हे सिक्युरिटी सिस्टीम वापरली जाते. तर आता हे बघितलं. आता दुसरं त्याला ही अटॅचमेंट दुसरी आता तुम्हाला दाखवायला तर त्याला वेळ जातो असंच. म्हणजे ज्यावेळेस सायरन वाजतो ना, त्यावेळेस मोबाईलला रिंग येते, माझ्या मोबाईलला, आणि हे सायरनचा आवाज प्रत्यक्ष मला ऐकायला येतो. समजा मी घरी असेल त्यावेळेस, मग त्यावेळेस मी समजायचं अनऑथराइज्ड पर्सन कोणतरी कंपनीत गेलेला आहे, म्हणजे लगेच पटकन मी येऊ शकतो. तसं मोबाईल कॉलिंग फॅसिलिटी पण आहे, तो पण प्रॉडक्ट आहे आपल्याकडे. पण त्याला पण असं 2-3 मिनटं वेटिंग करावं लागतं. मग पहिला जो कॉल आहे ते माझ्या मोबाईलला येणार, आणि समजा मी दुसरा मोबाईल प्रोग्राम केला असेल, समजा मी काही कारणानं मोबाईल उचललाच नाही, नो रिप्लाय तिकडे जाणार की लगेच दुसऱ्या मोबाईलला रिंग येणार, दुसरा मोबाईल तिथं कन्फ्युगर करता येतो, मग दुसऱ्याला येतो कॉल. मग अशा पद्धतीनं कुणाला मेसेज हे समजतं, अशा पद्धतीने ते ॲक्टिवेट होतं. परत ह्यानंतर तुम्हाला इथं टाईम स्विचमध्ये कुठलं पण टाईम आपण प्रोग्राम करू शकतो कॉलेजचं. ते मोड एक सिलेक्ट करायचं असतो, मंडे टू सॅटर्डे, मंडे टू संडे. टायमिंग आल्यानंतर हे जे आउटपुट इथं लावायचं असतं. एकदा बेल सुरू झाल्यानंतर इथे एक स्विच दिला बघा, इथं खाली टाकला की 4 सेकंदचा ऑप्शन आहे आणि वर टाकला की 6 सेकंदचा ऑप्शन आहे. आता खाली 4 सेकंदचा ऑप्शन किती असतो बघा, म्हणजे आम्ही ज्यावेळेस बसवायला जातो कॉलेजला बेल, आम्ही 4 सेकंदचा ऑप्शन दाखवतो. मग बेल वाजल्यानंतर किती वेळ वाजत राहते, मग त्यांना वाटतं की आणखी थोडी वाजली पाहिजे जास्त, मग 6 सेकंदचा ऑप्शन बघायचं असतं. आता हे समजा बेल सिस्टीम आतनं बंद पडली, परंतु तुम्हाला बेल वाजलीच नाही टायमिंगला, तर दुसरं प्रोव्हिजन आहे की मॅन्युअल बटन दाबून बेल वाजवू शकतो. आता समजा हे ऑटोमॅटिक वाजायची असेल, ठराविक टायमिंग आलं ह्याच्यात, आता मॅन्युअली हे करतो, ठराविक टायमिंग आलं की बेल कशी वाजते बघा, 4 सेकंद. हे झालं 4 सेकंद. काहींची रिक्वायरमेंट बाबा 6 सेकंद वाजला पाहिजे, मग हे 6 सेकंद ऑप्शन ठेवायचं आणि मॅन्युअल दाखवतो. तर हे झालं बेल सिस्टीमच्या संदर्भात. तुम्हाला हे ट्रान्सफॉर्म वायडिंग मशीनच्या संदर्भात सांगतो जरा. हे ट्रान्सफॉर्मर आहे बनवलेलं ह्या मशीनवर. त्याच्यात काय केलं जातं, हे बॉबिन आता इथं बसवलेली दिसते, बॉबिन इथं बसवलेलं आहे. म्हणजे हे लॅमिनेशन पत्र्याच्या पट्ट्या असतात, ती बसवण्यापूर्वी असं दिसतं. त्याच्यात इथं 45 गेजची वायर आहे, कॉपर वायर, एनेमल्ड वायर आहे. एनेमल्ड ह्याचा अर्थ ते कोटिंग असते इन्सुलेशनचं. मग ते तिथून असं ह्या चक्रातनं असं चाललंय, इकडून अशीच वायर गेली. तुम्हाला ती वायर पण दिसणार नाही, इतकी थिन आहे. दिसते का वायर? हां, इतकी थिन आहे वायर. ते इथं प्रायमरीचं काम चालू आहे. आता नंबर ऑफ टन्स किती 3900 झालेत, आम्हाला 5000 द्यायचे. मग इथं DC मोटर अशी बसवलेली आहे. मग इथं फूट स्विच आहे. फूट स्विच मी आता हातानेच ऑपरेट करतो, पायाने प्रेस करायचं असतं. जसं कारचा ॲक्सिलेटर असतो ना, तसा प्रेस करायचं, मोटर फिरते लगेच. बघा इथं प्रायमरी टर्न्स चालू आहे.
एका कडाला आलं, हे आता एका कडाला आले वायर गुंडाळते. आता हे जे खटका हे करायचं इकडं, मग नंतर ही वायर जी आहे ना पलीकडच्या बाजूला ओंड होत जाते लगेच. या बाजूला आलं बघा. आता नंबर ऑफ टर्न्स लगेच काउंट होतो, 4116 झाले. असं प्रायमरीचे आम्ही 5000 टर्न्स देतो. प्रायमरी पूर्ण झाली की ते दुसरं दिसतं ना बंडल वायरचं, ते जाड आहे जरा वायर, ते सेकंडरी दिले जातात. 300 टर्न्स दिले जातात, 300 + 300. मग ह्याच्याहून 12012चा ट्रान्सफॉर्मर तयार होतो. हे 3 वायर असतात ना, इकडे 230 व्होल्टेज दिलं की हे सेंटर टॅप विथ रिस्पेक्ट टू सेंटर टॅप AC व्होल्टेज मोजलं तर ते 12012 व्होल्ट येतात. आणि मग हे अडॅप्टरमध्ये तुम्हाला जे सांगितलं 12 व्होल्ट अडॅप्टर हे बसवलं जातं. त्याच्यानंतर ही बॉबिन काढून पत्र्याच्या पट्ट्या ह्या बसवायच्या असतात. लेक्चर संपल्याची बेल अगदी वेळेत झाली. ही किमया आहे परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सच्या ॲटो लेक्चर बेलची. एवढंच नाही तर आता परफेक्टच्या ॲटो राष्ट्रगीत प्लेअरवर तुम्हाला हव्या असलेल्या वेळेवर दररोज स्वयंचलितपणे राष्ट्रगीत वाजवा. शाळा कॉलेजसाठी उपयुक्त संपूर्ण ऑटोमॅटिक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे ॲटो लेक्चर बेल आणि ॲटो राष्ट्रगीत प्लेअर. फ्री डेमो आणि इन्स्टॉलेशन साठी संपर्क परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. मोबाईल 98 222 41 255.